मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. दोन्ही बॅटर दाखल झालेत मैदानामध्ये. आपण पाहिलं तर आता त्याचा संतोष परीट, दुसऱ्या बाजूला सुशांत पाटील, हे दोघे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 1 अभिदादा नक्की कदाचित सुहास खोत दाखल होत आहेत ओव्हर क्रमांक 1 मध्ये. महत्वाच्या गोलंदाज नागभूमी शिरा टीम साठी आपण पाहिलं तर वेगवान गोलंदाज, एक्सप्रेस गोलंदाज, एक लेजंड म्हणून ओळखलं जातं संतोष त्यांच्या समोर. आणि संतोष परीट त्यांच्या समोर असल्यानंतर एक वेगळी मजा येईल, कारण की सुहास खोत, संतोष परीट एकमेकांसमोर आल्यानंतर एक वेगळी मजा येईल. आणि यंदा आपण पाहिलं 32व्या प्रीमियर लीग मध्ये मुंबईमध्ये आपण पाहिलं तर ॲज आयकॉन म्हणून खेळताना दिसतील. कोणत्या टीम मधून आयकॉन आहेत? दोघे आयकॉन खेळाडू एकमेकांसमोर. पहिला चेंडू बॅकफुटला जातोय सुहास खोतच्या विरोधामध्ये. पहिला चेंडूवरती उचलला आणि फेकून दिला जातोय डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर. षटकार. ही चर्चा संतोष परीट यांची आपण करत होतो. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी आयकॉन खेळाडू म्हणून 32व्या प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसतील. मुंबई पोलीस म्हणून काम करताना त्यांना आपण पाहतो आणि गावासाठी क्रिकेटसाठी देखील वेळ काढताना त्यांना आपण पाहतो मिस्टर संतोष परीट. यावेळी देखील उचलण्याचा प्रयत्न पाठीच्या टॉप एजला. अगदी चेंडू डिक्लेअर मध्ये जातोय की ही सुहास खोत आपण पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न, कारण की सुहास खोतच्या पहिला चेंडूवरती षटकार आला निखिल. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर अगदी कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर एखादा वेगवान गोलंदाज बाई तेवढा इगो हर्ट होता आणि त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये जरूर केला जाईल. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 1 मध्ये P1 म्हणजे पॉवर प्ले क्रमांक 1. स्ट्राईक रोटेट होईल कारण की डिक्लेअर गेला. आणि हे नियम इकडे देखील आपण पाहिलं तर अगदी माहिती पडले की डिक्लेअर मध्ये गेल्यानंतर तुमच्या बॅटीला एज असेल तर तुम्ही स्ट्राईक चेंज करायची, बॅटीला एज नसेल तर त्यामध्ये स्ट्राईक तुमची चेंज होत नाही. बरोबर अभिदादा? हेच या गोष्टी आहेत, हे नियम आहेत, चांगले नियम आहेत ज्या बऱ्याचसा विचार करून हे नियम केले गेले. तर यावेळी देखील आपण पाहिलं लेफ्ट हँडेड बॅटर अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटीमध्ये सरळ आला नाहीये चेंडू, मात्र दुसऱ्या प्रयत्न बॉर्डर रनिंग बिगिंग विकेट. क्या कॉल होता. आज फिल्डिंग एफर्ट्स दाखवावे लागतील नागभूमी शिरा टीम, कारण की जिथे आपण पाहिलं तर अमोल कॅप्टन टीमला चार्ज करण्याचा प्रयत्न करतोय. 7 धावा स्कोर कार्ड वरती, 9 धावा स्कोर कार्ड वरती. फुल टॉस चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कॉल दिला कॅच साठी. महत्वाची कॅच पकडली जातीये. विकेट 9 धावा स्कोर कार्ड वरती सजले गेलेत. 9 ऑन स्कोर कार्ड. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रदीप पाटील दाखल झालेत मैदानामध्ये. अर्थातच फौजी प्रदीप पाटील 82 टीम कडून क्रांतिभूमी 82 या नावानं हा संघ खेळत असतो. नागभूमी शिरा या नावानं टीम खेळते. एक महत्वाची मॅच दोन्ही टीम साठी महत्वाची आहे. फ्रेश मॅच खेळत आहेत. 9 धावा स्कोर कडवरती 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ आता बाकी आहे. सुहास खोत एका बाजूला विकेट मिळवले. सुहास खोतने अखेरीस पहिला षटकार आला, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर 2 धावा, मग विकेट. मिस्टर प्रदीप एका बाजूला. हो हो हो, वॉटर बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मान दिला, सन्मान दिला क्रिकेटमध्ये. फुटबॉल, वॉट अ फिल्डिंग यार, अप्रतिम फिल्डिंग.
कारण की ज्या पद्धतीने हा चेंडू पायाने अडवला, हातामध्ये आला, एक वेगळी अदा फिल्डिंग करत असताना आपण पाहिलं तर जरूर दाखवली गेली. राजेंद्र भाऊ यावेळी मात्र जरूर होते 9 धावा. गती परिवर्तन लॉफ्ट केला जातोय, सरळ हातामध्ये विकेटचं पतन, सुहास खोपच्या खात्यामध्ये अगदी 2 फलंदाज. शंकर लोहार दाखल झालेत ना. अभिजित दादा, जेव्हा सुहास कोचच्या पहिला चेंडूवरती षटकार आला तेव्हा हीच गोष्ट माहिती पडली की आता मजा येईल गोलंदाजी बघायला, कारण की सुहास कोट को इगो हर्ट होता. रोहित दादा पाहुणे, अभिषेक दादा, त्यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागत. आमच्या दोन्ही मित्र परिवारांचं, मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा अध्यक्ष चषक 2025. थँक्यू डीजे, तुम्हाला संधी जरूर देऊ. डीजेला जरूर आवडलंय गाणं नठीनं मारली मिठी. तुमची टोटल 9 धावसंख्येवरती 9 ऑन स्कोर कार्ड. यावेळी सागर आपण पाहिलं तर चेंडू गॅदर केला जातो. कुठली धाव साठी फेकी केली. ओ हो, हातामध्ये नाहीये चेंडू. गोलंदाजीसाठी दाखल झालाय ओव्हर क्रमांक सागर माळी. यावेळी देखील आपण कट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू मात्र 1 बाउन्स अगदी निघून जाईल. अप्रतिम फटका येतोय. 4-4 चौकार. बॅटिंग करताय सध्या आपण पाहिलं तर संतोष दादा परेड, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं शंकर दादा लोहार. कारण की संतोष परेड जोपर्यंत तोपर्यंत मॅच मध्ये आनंद आहे, धावा आहेत, षटकार आहेत, चौकार आहेत, मजा आहे. मॅच मध्ये दिवाळी जरूर असेल. टीम आपण पाहिलं तर अर्थातच 82 संघ. ओहो हो, स्विचचा प्रयत्न, फटका यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी क्रॉस बॅटेड. क्या चेंडू पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्याच्या. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली थोडीशी पुढे जाते. 15 धावसंख्या, 15 ऑन स्कोर कार्ड. डिस्प्ले रिझन वरून हा सूरज परेशचा आवाज होता. कारण की सूरज देखील आपण पाहिलं या मॅच मध्ये चार्ज करण्याचा प्रयत्न करतो टीमला. कारण की टीम मध्ये जेव्हा आवाज असतो, मैदानामध्ये जेव्हा आवाज असतो तेव्हा वेगळी मजा असते. सध्या आवाज चालू झाला मैदानामध्ये. वड बॉल अप्रतिम चेंडू थोडासा खाली राहिला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी आता संतोष परेड साठी. सागर माळीनं चांगला चेंडू बाहेर काढला. सागर माळी नागभूमी शिरा टीम साठी एक उभरता सितारा, एक यंग टॅलेंट. चांगली गोलंदाजी. मान दिला या चेंडूला. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. ही ती गोलंदाजी आहे सागर माळीची, जिथे धावसंख्येच्या पायामध्ये थोड्याशा बेड्या टोकल्यात. कारण की सागर माळी आपण पाहिलं नागभूमी शिरा टीम साठी आने वाले दौर का एक चांगला गोलंदाज आहे, एक उभरता सितारा. 15 धावा, 16 धावा, 5 चेंडूचा खेळ झाला. हे हवा कसली सुटली. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं हवेचा वेग आहे. संपूर्ण फ्लॅक्स तुम्ही पाहता या व्यासपीठाच्या वरचे. या देखील आपण पाहिलं हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न. डिस्कल एक रिझनला शॉट मध्ये चेंडू अगदी गॅदर केला जाईल. एकच सिंगल घेतली जाईल का? दुसरीचा नाहीये प्रयत्न. एक सिंगल फेकी चांगली आहे, बॅकअपही आहे.
एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते जी आपण पाहिली तर 17 या धावसंख्येवरती. महत्वाची मॅच आणि मॅनेजर आपण पाहिले तर प्रतीक साठे. प्रतीक साठेची टी शर्ट पाहिली त्याच्या मागे मॅनेजर लिहिलंय. इज अ मॅनेजर ऑफ नागभूमी शिरा टीम. आणि सध्या आपण पाहिलं त्याचंही लक्ष या मॅच कडे. 17 धावा स्कोर कार्ड वरती. जाऊयात सुमधुर गाणं ऐकूया डीजे यांच्या माध्यमातून. फ्रंटला आला मिस्टर अमोल. शंकर लोहार स्ट्रायकिंगला. या मॅच मध्ये एक धाव त्यांनी केली आतापर्यंत. पहिला चेंडू अगदी वेगाने हाताला जातो. यावेळी देखील व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. काहीतरी घडलंय. विकेट किपर पाहतोय फलंदाजाकडे. बॅटर सांगतोय कुछ नाही हुआ भाई. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अमोल गोसावी साइड आर्म गोलंदाज मिनी मलिंगा नागभूमी शिरा टीमचा दाखल झाला ओव्हर क्रमांक 3 मध्ये. अपघात करण्याचा प्रयत्न. स्लिपला खेळाडू नाहीये. चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये जाईल एका धावेसाठी. यावेळी देखील आपण पाहिलं फटका चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. लॉंगॉनला खेळाडू आहे. चेंडू पर्यंत पोहोचतायत जरूर. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. 2 धावा. वेलकम मनापासून स्वागत करूया. सातारा टेनिस क्रिकेटचा पश्चिम महाराष्ट्राचा आवाज. अर्थातच मारुती चोरगे सर, माऊली, अर्थातच अंपायर, स्कोरर, ऍज अ टीमचे उत्तम खेळाडू, त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. माऊली लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या अगदी 22 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. संतोष परीट एका बाजूला. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं शंकरजी लोहार. पहिला चेंडू दाखवला जातो अगदी निखिलच्या माध्यमातून. आई चेंडू हो 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 चांगल्या पद्धतीने हाताला जातो. डोक्यावरती हात म्हणजे चेंडू अगदी बरोबर शूज वरती आदळला. तो क्रशर याला बोलतात. बुंदा चेंडू. मराठी भाषेमध्ये या चेंडूला पूर्णपणे बुंदा चेंडू म्हटलं जातं. रिप्ले पहा. चेंडू बरोबर शूज वरती, स्टंप वरती. येस डेलिब्रेट आहे. हा डेलिब्रेट आहे. ऑब्विसली इथे कुठलीच धाव नसेल कारण की फलंदाजानं कोणतीही ऍक्शन केली नाहीये. डेली म्हणलं जातं. लीडिंग एज विकेटचा पतन. नागभूमी शिराचा मिनी मलिंगा बाहेर काढला. अमोल गोसावीला साइड आर्म चेंडू बाहेर होता. छेडछाडी केली. विकेट किपर सौरभनं पकडले. अप्रतिम कॅच. विकेटचं पतन. बॅटर आउट. संतोष परीट बॅक टू द आउट. पाटील बॅटिंग साठी अगदी दाखल झालेत. सूरज पाटील. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा. एक चेंडू अजूनही बाकी आहे. 1 चिको. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या जाऊन पोहोचतो अगदी 23-23. 23 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. हो 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 चांगला चेंडू हाताला जातोय. खेळत असताना अगदी आपण पाहिलं तर डॉट बॉल जातोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. थोडा खाली राहिला चेंडू. संतोष आपण पाहिलं तर सूरज पाटील एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला शंकर लोहार.
तर या मॅच मध्ये 3 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 23 या धावसंख्येवरती 23. ऐकूयात एक सुमधुर संगीत. ड्रिंक ब्रेक अर्थातच मानाचा देश चषकची ड्रिंक कार मैदानामध्ये दाखल झाली आहे. यार मिला दे. या संपूर्ण स्पर्धेच्या बॅनर्स यांच्या माध्यमातून बनवले गेलेत. डीटीबी ज्यांच्या माध्यमातून बनवले गेले. विक्रांत दादा पवार त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. आताचा रेडियम कॉर्नर या नावानं आपण पाहिलं तर त्यांचं शॉप आहे. उद्योग क्षेत्रामधील यशस्वी नाव. मराठी पाऊल पडते पुढे. सोन्या 50-50 या नावानं त्यांची ओळख. त्यांचं आपण स्वागत करूयात. या देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमची टोटल आपण पाहिलं तर थोडीशी पुढे जाते. सुरेख फटका पकड. चेंडू हवेमध्ये निघून जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला बाहेर. सीमा पार येतोय. चौकार षटकार. शंकर दादा लोहार सध्या बॅटिंग करतायत. सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून कामकाज आतापर्यंत जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती वेगळी आहे. या मॅचची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आली. आता 30 धावसंख्या आणि काय फटका खेळला. एखाद्या बांधावरती उभं राहावं गोफन फिरवावी तशी बॅट त्यांनी वेगाने फिरवले. 30 ऑन स्कोर कार्ड. चेंडू अगदी वेगानं निघून गेला. 6 धावेसाठी. टीमची धावसंख्या 30 धावसंख्या. एक चांगली टोटल आता स्कोर कार्ड वरती सजली आहे. ओव्हर क्रमांक आपण पाहिले तर अगदी 4 प्रगतीपथावरती. राजेंद्र हिरवडेकर गोलंदाजीसाठी. हाई चेंडू वेगाने हाताला जातोय. चांगली गोलंदाजी. कमबॅक केला. एक तेरी एक मेरी. आता मात्र या मॅच मध्ये वेगळी मजा येते. कारण की या आधी मात्र आपण पाहिलं षटकार आला. त्यानंतर डॉट आला. एक तेरी एक मेरी. आता मॅच चालू झाली आहे. लॉफ्ट केला जातोय हवेमध्ये. उंच खूप जास्त. विकेटचं पतन. अप्रतिम कॅच पकडली जाते. विजय माळीच्या माध्यमातून ही कॅच पकडली आहे. आणि आणखीन एक बॅटर अर्थात शंकर लोहार बॅक टू डग आउट. शंकर लोहार मोठी विकेट या मॅच मध्ये मात्र माघारी गेली आहे. प्रसाद सातपुते बॅटिंग साठी सध्या दाखल झालेत. सूरज ऑलरेडी मैदानामध्ये आहेत. प्रसाद दुसऱ्या बाजूला. 30 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. राजेंद्र हिरवडेकर यांनीही कमबॅक केला नाही. हे तेच गोलंदाज ज्यांना पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि आता यॉर्करचा भन्नाट मारा चालू केलाय. एखाद्या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती षटकार येतो त्यानंतर तो आपल्या भात्यातील सगळे चांगले चेंडू बाहेर काढतो.
30 ऑन स्कोर कार्ड. यावेळी फटका खेळला जातोय. वन बाउंड चेंडू आपण पाहिलं तर गॅदर केला जाईल. अगदी फेकी केली जात नाहीये. एक सिंगल डाव दुसरीचा प्रयत्न नाहीये. सुहास खोत आहेत ऑलरेडी ते वेगवान गोलंदाज आहेत आणि त्यावेळी आपण पाहिलं तर अशा वेळी दुसऱ्या धावेची रिस्क घेतली जात नाहीये. 5 चेंडूचा खेळ झाला. 31 धावा 31. हाई चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न खेळाडू चेंडू गॅदर केला. फेकी चांगली होते तोपर्यंत आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट होतीये. चुकी होतीये गोलंदाजाकडून. चेंडू गॅदर झाला नाहीये. हातामध्ये राहिला नाहीये आणि अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव चिकी धाव कंप्लीट केली. 4 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 32. 32 धावा 4 ओव्हरच्या अखेरीस. हा रिप्ले दाखवला जातोय. ज्या पद्धतीने चेंडू गॅदर केला मिड विकेटला फेकी केल्यानंतर हातामध्ये नाही राहिला. ऐकूया सुमधुर संगीत. 32 धावा. विजय माळी गोलंदाजीसाठी दाखल झाला. वॉट अ बॉल. विजय माळी भन्नाट मारा चालू केला. नागभूमी शिरा टीमचा आणखीन एक वेगवान गोलंदाज उभरता सितारा आणखीन एक एक्सप्रेस गोलंदाज बाहेर आला. विजय माळी त्याचं नाव. आणि या खेळाडूला आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने प्रतीक पाटील यांचा सपोर्ट राहिला आणि तदनंतर आपण पाहिलं तर हा खेळाडू मात्र आज आपल्या गावासाठी टीमसाठी खूप चांगला खेळ करतोय. हाई चेंडू चांगला हाताला जातोय. पडल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहिलं पूर्णपणे शफल होते. 4थ्या स्टंपवरती खेळता चेंडू सोडून दिला. विजय माळीला आपण पाहिलं तर अगदी प्रॅक्टिससाठी असेल किंवा क्रिकेटसाठी असेल ज्या पद्धतीने सपोर्ट राहिला अध्यक्षांचा आणि त्यानंतर या खेळाडूचा खेळ मात्र संपूर्ण तालुक्याच्या समोर आला. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. हाही वेगवान चेंडू आहे. अप्रतिम गोलंदाजी. विजय माळी या मॅच मध्ये 3 चेंडू अगदी भन्नाट वेगानं डॉट काढतोय. नागभूमी शिरा टीमचा आता मात्र वेगवान गोलंदाज एक तोफखाना मात्र बाहेर काढलाय. विजय माळी त्याचं नाव आहे. 5.5 फुटाचा गोलंदाज 6 फुटावरून चेंडू अगदी रखरखत्या आगीच्या निखाऱ्यासारखा टाकतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला खेळाडू आहे. चेंडू हातामध्ये नाहीये. डीप पॉइंटला चेंडू गॅदर केला. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आता मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावा इथे मात्र टीमची टोटल 34 धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचते. त्याचबरोबर श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ टीमचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम टीम. आपलं आम्ही मनापासून स्वागत करतो मानाचा अध्यक्ष चषक 2025 मध्ये. इन ऍक्शन बघायला दिसेल आज मांगरूळ टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट्सच्या नावानं हा संघ नेहमी खेळतो आणि योद्धा 11 पनुमरे यांच्या समोर 2 हात करताना दिसेल हा संघ आज. आणि तिसरी मॅच आपण पाहिलं तर श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडेवाडी आणि एनव्ही स्पोर्ट्स बिऊर अशी यानंतर विनिंग नंतर ती तिसरी मॅच खेळली जाईल. हाही फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे आणखीन एक डॉट जातोय. विजय माळीच्या गोलंदाजीमध्ये 5 चेंडू मध्ये फक्त धाव त्याने खर्च केली 2. इट्स अ वाईट बॉल. अंपायर कॉल दिलाय. दोन धावा. वैयक्तिक गोलंदाजी करत असताना हाई चेंडू वेगाने हाताला जातो. विकेट कीपर कडे पाहता चेंडू गॅदर केला. फेकी केली आहे. रन आउट होईल बॅटर. फलंदाजाला जावं लागेल माघारी. मात्र विजय माळी अच्छा गया गुरुच्या पद्धतीने गोलंदाजी राहिली विजयची. किती बॉल झाले? इनिंग क्रमांक आपण पाहिलं तर 1चा खेळ संपला. टीमची टोटल आपण पाहिली तर 36
आणि 37 धावेचं आव्हान आहे. सदतीस धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवले. 37 37 धावा करायची आता मॅच मध्ये आपण पाहिलं तर अर्थातच नागभूमी शिरा टीमला क्रांतीभूमी 82 टीम अभिदादा सुरुवातीला असं वाटलं चांगली बॅटिंग करते 50-60 होतील मात्र ब्रेक लावला धावा कमी आलेत. ऐकूयात सुमधुर संगीत डीजे वेलकम. टॉस साठी या श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडळीवाडी टीम आणि एनव्ही स्पोर्ट्स बेऊर संघ. हॅलो हॅलो चेक चेक हॅलो हॅलो. एनव्ही स्पोर्ट्स बेऊर संघाचं देखील स्वागत करतो आम्ही. वेलकम टीम. हॅलो हॅलो. काही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करूयात. श्यामदादा नायकवडी साहेब मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती जरूर या. आदरणीय श्याम भाऊ पोपट भाऊ नायकवडी साहेब मी विनंती करेल आपणही व्यासपीठावरती या. पोपट भाऊ नायकवडी साहेब श्याम भाऊ आपणही व्यासपीठावरती या प्लीज. उत्तम सर प्रमोद पाटील जयदीप पाटील प्रमोद दादा पाटील आपणही या व्यासपीठावरती. श्याम भाऊ आपणही या. पोपट भाऊ नायकवडी साहेब आपणही व्यासपीठावरती या. दाखल झाली संपूर्ण टीम मैदानामध्ये सजल्यानंतर बॅटर दाखल झाले. एका बाजूला सूरज तांबे दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सौरभ शिंदे हे दोन्ही बॅटर दाखल झालेत. मास लावते सुरुवात. सौरभ शिंदे एका बाजूला आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग मध्ये बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी दाखल झाला अर्थातच गोलंदाज अनिरुद्ध पाटील. P1 पॉवर प्ले क्रमांक 1. 37 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. लेट्स सी. पहिला चेंडू अप्रतिम फटका डिप्स लेग रिजनला वेगानं जातोय अर्थातच पहिला चेंडू अगदी क्रॉस बॅटेड.
ओहो बॅकफुटला जातोय नागभूमी शिरा टीमचा वंड बॉय अर्थातच सौरभ शिंदेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. अप्रतिम फटका बॅकफुटला जाऊन पंच केला. सौरभ शिंदे गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर अनिरुद्ध पाटीलच्या समोर आई सरळ बॅटिंग करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे. चेंडू आपण पाहिलं तर चेंडू वन बाउन्स सेकंड बाउन्स सीमारेषेच्या जवळ जातोय आणि अखेरीस येतात 3 चेंडू 3 चौकार हॅट्रिक 4 धावा. यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय कारण की या एनव्ही स्पोर्ट्स ब्यूचे कॅप्टन नव्हते अवेलेबल. आता ते राहिलेत आणि टॉस तिथेच केला जाईल. तुम्हाला स्क्रीनवर नाही राखून आता तिथेच काय गपचूप करा टॉस. सुरेख फटका बॉर्डर ड्राइव्ह हाई चेंडू वेगाला जातोय 32 शिराचा आणि नागभूमी शिरा टीमचा वंड बॉय हँडसम बॉय त्याच्या बॅट क्वालिटीचा एवन हाय अँड हँडसम चौकार. 4 चेंडू 4 चौकार. सौरभ शिंदेला 4चा पाडा खूप चांगला पाठ आहे आज बोलून दाखवला जातोय. अनिरुद्ध पाटील या मॅच मध्ये कशा पद्धतीने 2 चेंडू कव्हर करेल कारण की सौरभ शिंदेची बॅट एका बाजूला तळपली आहे आणि या खेळाडूला मात्र आता कशा पद्धतीने थांबवलं जाईल. 16 धावा स्कोर कार्डमध्ये सजल्या जात आहेत. टीमची टोटल 4 चेंडूच्या अखेरीस बॅकफुटला जाऊन पण चांगला गेलाय. हाही चेंडू आपण पहिला वेगाला जातोय गॅप मधून टप्पा 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 4 चौकार. बॅटिंग आणि निखिल जर भिवंडीचा A1 पवन केने जर हँडसम बॉय असेल तर सांगली शिराचा सौरभ शिंदे वंडर बॉय हाई हँडसम फटके खेळतो. अप्रतिम बॅटिंग काय खेळ राहिलाय 5 चेंडू 5 चौकार. या मॅच मध्ये 20 धावा स्कोर कार्ड वरती. सरळ बॅटिंग आई केला जातोय आहे खेळाडू चेंडू गॅदर केला जातोय. अप्रतिम बॅटिंग सौरभ शिंदेची बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला काय हरकत आहे. नागभूमी शिरा टीमचा वंडर बॉय या सांगली जिल्ह्याचा वंडर बॉय अप्रतिम बॅटिंग. 21 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेला 21. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 22 षटकार आलेत 43 चौकार आलेत या स्पर्धेमध्ये. मानाचा अध्यक्ष चषक सन्मानाचा अध्यक्ष चषक अभिमानाचा अध्यक्ष चषक प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करणारा अध्यक्ष चषक. ज्या अध्यक्ष प्रतीकदादा पाटील यांनी प्रत्येक 32 शिरातील खेळाडूंचं गावाचं स्वप्न पूर्ण केलंय. आमची सन्माननीय अशोकदादा शिंदे साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. अशोकजी शिंदे साहेब वेलकम सुस्वागतम. आणि सौरभ शिंदे यांचे ते पिताश्री आहेत आणि त्यांचा खेळ बघण्यासाठी आपल्या मुलाचा खेळ बघण्यासाठी तेही दाखल झालेत. बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पहिला मिड विकेटला खेळाडू आहे. चेंडू पर्यंत पोहोचतोय गॅदर केला. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. एकाच धावे प्रयत्न दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकाच धावे ती समाधान. सूरज सध्या स्ट्रायकिंगला. यावेळी देखील आपण पाहिलं लॉफ्ट केला जातोय. सूरज तांबीच्या बॅट मधून मिड विकेटला निघून जातोय षटकार.
टीमची टोटल 28 ऑन स्कोर कार्ड. मजा आली या मॅचला, आग लागली मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर नो बॉल यावेळी मात्र दिला जातोय. येरा चेंडू फ्री हिटचा 29 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. सगळ्यात फास्ट धावसंख्या चेस करणारी टीम मैदानामध्ये नागभूमी शिराळा संघ. फटका आई चांगला खेळला जातोय सर बॅटीनं. आज मात्र नागभूमी शिराळा टीम या मॅच मध्ये ठरवून आली आहे. हाणामारी ज्या पद्धतीने काहीतरी नवीन पाहिजे, स्वतःमध्ये 100पेक्षा काहीतरी नवीन वेगळं हवंय. यावेळी गेला आपण पाहिलं तर अगदी टॅप फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू चेंडू गॅदर केला जातो. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 34 या धावसंख्येवरती जाईल. 3 धावा आता हव्यात विजयासाठी. सौरभ शिंदे एका बाजूला, त्याचे पिताश्री आज आहेत व्यासपीठावरती अशोकजी शिंदे साहेब. ते या मॅचचा आनंद, सौरभ शिंदेचे पिताश्री आणि आनंद ते व्यासपीठावरून घेत आहेत. मानाचा अध्यक्ष चषक. बॅकफुटला जातोय, फटका चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय जरूर. एक सिंगल धाव चुकी होतीये. एका जवेचा प्रयत्न ते केला जातोय. काय घडतंय या मॅच मध्ये? बॅकअप नाहीये. धावा डिक्लेअर आहेत का? 1+1 आताच्या 2 धावा. स्कोर इक्वल झाला. आता मॅच मध्ये फक्त विजयासाठी 1 धाव हवी आहे. एक हाताने मॅच, एक हाती सत्ता, एक हाती मॅच खेचली आहे. अप्रतिम फटका पकड, खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून विनिंग येतोय. अगदी विनिंग फटका. आम्ही सन्मान घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित आज ज्या खेळाडूला आपण पाहिलं तर संपूर्ण शिराळा तालुक्याचा वंडर बॉय म्हटलं जातं, हँडसम बॉय ऑफ शिराळा सांगली, अर्थातच सौरभ शिंदे यांचे पिताश्री अशोकजी शिंदे साहेब आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पहिल्या 5 चेंडूवरती 5 चौकार लगावणारा सौरभ शिंदे या मॅचचा ठरतोय. मॅन ऑफ द मॅच सौरभ शिंदे. विनंती करेल आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आणि त्यांच्या वडिलांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत. नेक्स्ट टीम लगेच मैदानामध्ये दाखल बा. बिहू संघ टॉस जिंकून बॅटिंग घेतली का? नाही ना, बिहू संघाने टॉस जिंकलाय. अर्थातच एनव्ही स्पोर्ट्स बिहूर आणि एनव्ही स्पोर्ट्स बिहूर संघ टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतले. बिहूर संघानं मॅन ऑफ द मॅच सध्या आपण देतोय. येस सौरभ या. मॅन ऑफ द मॅच इंडिया स्पोर्ट्स गारमेंटच्या माध्यमातून टी शर्ट आणि त्याचबरोबर आपण पाहिले तर क्रिस्टल ट्रॉफी. या शिराळ्याचा, या सांगलीचा आपण पाहिलं तर वंडर बॉय म्हणून त्याला उपमा दिली गेली. हँडसम बॉय, A1 क्वालिटीची A1 खेळ त्याचा राहिला. प्रतीक पाटीलचा आवडता खेळाडू सौरभ. आता हळूहळू मायक्रोफोन वरती बोलायची सवय लाव, कारण की मुंबईला आज आयकॉन खेळाडू म्हणून खेळायला जाशील. नियम असे असतात क्रिकेटचे, जर बोलला नाहीस माईक वरती तर जे प्राइज आहे ते काढून घेतलं जातं. त्यासाठी बोलायची सवय लाव. आज वडील ऑफकोर्स हे सगळं घेतलं जाईल, पण आज वडील आहेत व्यासपीठावरती. घरातून कशा पद्धतीने सपोर्ट राहतो क्रिकेटसाठी? घरातून चांगला सपोर्ट आहे आणि आज ती मॅच बघायला म्हणून जरासं बरं वाटलं.
छान वाटला आज. आणि नागभूमी टीम असं म्हटलं गेलं, नागभूमी टीम आता थोडी बॅकफुटला गेले. थोडंसं आपण पाहिलं तर त्यांचा बॅड फॉर्मॅट चालू आहे. नागभूमी टीम हळूहळू आपण पाहिलं तर कमी खेळते. आता नागभूमी टीम हरू लागले आणि या मॅच मधून आता ते उत्तर भेटलं का पुस्तकाचा एक पान फाटलं म्हणून अध्याय संपत नसतो. नागभूमी टीम आता पुन्हा एकदा त्याच जोशात चालू झाली आहे. हो 100% सर, आम्ही कमबॅक करणार. आणि टीमला या विजयामुळे आता जास्त कॉन्फिडन्स भेटलाय. हो हो नक्की. थँक्यू सो मच. हा होता अर्थातच सिराजचा वंडर बॉय, अर्थातच नागभूमी टीमचा मॅन ऑफ द मॅच, अर्थातच सौरभ शिंदे सोबत चर्चा केली. काही सन्मान अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहिलं तर सन्माननीय आदरणीय हेमंतजी जाधव साहेब, आपणही व्यासपीठावरती या. हेमंतजी जाधव साहेब, प्रमोद दादा पाटील यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण घेणार आहोत. दादा खोत आपल्या शुभ हस्ते विकास दादा हे सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. प्रमोद दादा पाटील यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. नाव काय?